शुभविवाह या मालिकेच्या 13 जानेवारीच्या भागामध्ये भूमीने मुद्दाम नाटक केलेलं आहे आणि नाटक करून भूमी आता बरोबररित्या मेसेज पोहोचवण्याचं काम करते आहे. इकडे आता डॉक्टर आलेत, भूमीला चेक करतायत आणि ते भूमीला सांगतायत घाबरण्याचं खरंच काही कारण नाही आहे. तणावामुळे तुम्हाला चक्कर आलेली आहे आणि काही खाल्लेत का, यावरती भूमी नकारार्थी मान डोलवते आणि त्यावरती आता इकडे सांगायला लागतात डॉक्टर, हे बघा तुम्ही थोडं खाऊन घ्या. खाऊन घेतल्याशिवाय तुम्हाला आता बरं वाटणार नाहीये. मी पोलिसांना सांगते की तुम्हाला वेळेवरती खायला द्यायला. असं म्हटल्यावरती लगेचच आता इकडे भूमी खाली उतरते आणि मला थोडंसं पाणी हवे असं म्हणायला लागते. तोपर्यंत डॉक्टर त्यांच्या कामासाठी तिकडून जातात आणि त्याच वेळेला इकडे भूमी डॉक्टरांचा फोन घेते. त्याच्यावरून एक व्हॉईसमेल लगेचच बलदेवला पाठवते की बलदेव दादा, अपूर्वा आम्हाला कुणालाही भेटू देत नाहीये. आम्हाला कोर्टामध्ये जायचं आहे आणि तरीसुद्धा कोर्टामध्ये सुद्धा आम्हाला जायचं आहे, कुणाला सांगितलेलं नाही आहे. ना वकिलांना भेटू देत आहे ना कुणालाही. आणि आम्हाला तुम्हाला काय भेटायचं आहे अर्जंटली. काहीही करा आणि लवकरात लवकर तुम्ही आम्हाला येऊन भेटा, कारण आम्हाला तुमच्याशी खूप महत्त्वाचं काहीतरी बोलायचं आहे. असा आता मेसेज भूमीने बरोबररित्या डॉक्टरांच्या इथून पाठवलेला आहे. नेमका आता इकडे तो मेसेज रिसीव्ह होत असताना असं तिकडे अपूर्वा आहे आणि अपूर्वाने ऐकलेलं आहे की काहीतरी मेसेज आता वाचलेला आहे म्हणून ती आता तो मोबाईल आपल्या हातात घेते. बलदेवचा मोबाईल ती हातात घेते आणि ज्या वेळेला बलदेवचा मोबाईल हातात घेते त्यावेळेला बलदेव तिकडे आलेला आहे. बलदेव येतो आणि काय ग अपूर्वा काय, असं म्हणत तो आता तो मोबाईल तिच्या हातातून आपल्या हातात काढून घेतो आणि त्यानंतर मग आता अपूर्वाला नेमका फोन आलेला आहे पौर्णिमाचा आणि त्यामुळे अपूर्वा तो फोन घेते. अपूर्वाने तो फोन घेतल्यावरती बलदेव आता लगेचच भूमीचा मेसेज वाचतो. भूमीचा मेसेज वाचल्यावरती बलदेवला समजतं की काहीतरी गडबड आहे आणि तोपर्यंत अपूर्वा इकडे फोन करते पौर्णिमाला. भूमीचा मेसेज बलदेवपर्यंत पोहोचलाय आणि त्याच वेळेला डॉक्टर तिकडे आलेले आहेत. डॉक्टर तिकडे येतात आणि डॉक्टर पाहतात तर काय, भूमीच्या हातामध्ये आपला मोबाईल आणि त्यांना थोडंसं ऑकवर्ड वाटतं आणि भूमी आता त्यांना एक्सप्लेन करायला लागते, नाही म्हणजे या मोबाईलवरती काहीतरी वाजलं होतं म्हणूनच हा मोबाईल घेऊन आता मी तुमच्याकडे येत होते. असं म्हटल्यावरती डॉक्टर म्हणतात इट्स ओके आणि डॉक्टर तो मोबाईल आता आपल्या हातामध्ये घेतात. भूमीचं काम आता झालेलं असतं. इकडे तोपर्यंत अपूर्वाने तातडीने अपूर्वा आलेली असते पौर्णिमाकडे. आता पौर्णिमाने इतक्या तातडीने आपल्याला का बोलवलेलं आहे हे काही अपूर्वाला कळत नाहीये आणि म्हणून ती अपूर्वाकडे आलेली आहे आणि ती आता अपूर्वा आलेली आहे पौर्णिमाकडे. पौर्णिमा तिला सांगते, अगं मला तुझ्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे. यावरती ती म्हणते, काय झालं, का मला इतक्या तातडीने बोलवून घेतलंस तू. यावरती ती सांगते, विषय सुद्धा तसाच होता. अगं तुला माहिती आहे का, आकाश आणि भूमी दोघंजणं जेलमध्ये गेल्यापासून आता ह्या सगळ्या प्रॉपर्टीचं खूप मोठं नुकसान होणार आहे. म्हणजे आता त्यांचे सगळे शेअर्स वगैरे पडत चाललेले आहेत. लोकांना आता हे समजलेलं आहे की ही प्रॉपर्टी आकाश आणि भूमी यांच्या नावावरती आहे आणि याच कारणास्तव आता इकडे लोक याच्यामधून आपली इन्व्हेस्टमेंट काढून घेत आहेत आणि त्याचमुळे आता ही प्रॉपर्टीचे शेअर्स पडायला लागलेले आहेत. अपूर्वा विचार करते, चला बरं आहे, एका अर्थाने हे सगळं बरंच झालंय, माझ्या पथ्यावरती पडलेलं आहे. आकाशभूमी आता इकडे बरोबर रस्त्यावरती येतील. त्यावरती पौर्णिमा म्हणते, हे बघ कसं आहे ना, माझं ठीक आहे, म्हणजे मला ना नवरा ना मूल, माझं काहीही नाही आहे, पण अथर्व आणि मानसी हे दोघं तर हादरलेत आणि तुम्ही दोघं जण बलदेवदादा आणि तुमच्या दोघांच्या पण नावावरती काहीतरी हवे ना. मला काय वाटतं, ते लोक जेलमध्ये गेले ही गोष्ट जरी चांगली असली ना तरीसुद्धा आपण एक काम केलं पाहिजे, आपण आता ही प्रॉपर्टीचा रेट नाही ढळू दिला पाहिजे. काहीतरी कर अपूर्वा, म्हणजे मला माझ्यासाठी काहीच वाटत नाही आहे. मला जे काही वाटतं ना ते फक्त आणि फक्त तुमच्यासाठी वाटतं. तुम्ही आता सगळ्यांनी व्यवस्थितरित्या राहावं, ही प्रॉपर्टी किमान आता तुमच्याकडे तरी टिकून राहावी, असं इतकं आणि इतकंच मला वाटतं. असं म्हटल्यावरती लगेचच आता इकडे अपूर्वाच्या डोक्यामध्ये विचार यायला लागतो. आत्तापर्यंत अपूर्वा विचार करत होती की ठीक आहे, बरं झालं, हे सगळं झालं ते उत्तम झालेलं आहे, असा विचार करत असताना अचानकपणे पौर्णिमाने तिला एक वेगळा विचार करायला भाग पाडलेला आहे. इकडे आता बलदेवला भेटण्यासाठी वेश पलटून यावं लागलंय.
पोलीस आता कोर्टामध्ये या दोघांना घेऊन आलेत आणि हे दोघं जण कोर्टाच्या आवारात बसलेत. आणि त्यावेळेला भूमी सांगते, आकाश, बलदेव दादांना मी तर निरोप पाठवलाय, पण ते कसे काय येतील असा विचार करत दोघं जण ज्या वेळेला बसले त्यावेळेला वेश बदलून बलदेव तिकडे आलेला आहे. बलदेव येतो, आपल्या हातामध्ये जो काही टिफिन आणला आहे तो टिफिन आता हवालदारांच्या अंगावरती सांडवतो आणि सॉरी अहो, मुद्दाम नाही, चुकून तुमच्या अंगावरती सांडला असं त्यांना म्हणायला लागलेलं आहे. आणि त्यावरती, मी तुमचा ड्रेस वॉश करून आणू का, द्या इकडे, मी तुमचा ड्रेसला वॉश करून आणतो असं म्हणत तो आता त्याचा ड्रेस वॉश करणं कसा, यावरती हवालदार म्हणतो, राहू दे, असं काही इतकं हे करू नका, मी जातो स्वतः वॉशरूममध्ये आणि मीच माझा ड्रेस धुवून आणतो. त्यानंतर तो म्हणतो, हो ठीक आहे, लवकरात लवकर जा तुम्ही आणि तुमचा ड्रेस व्यवस्थितरित्या वॉश करून घ्या. तोपर्यंत भूमीने आणि आकाशने बलदेवकडे पाहत आहेत. अजूनही भूमीने आकाशने त्याला ओळखलेलं नाही आहे. मग तो डबा गोळा करतो आणि डबा गोळा करून तो आता आकाश भूमी यांच्या बाजूला येऊन बसलेला आहे. आणि त्यानंतर मग आता तो काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करतोय. मग लगेचच भूमीला आकाश सांगतो, अगं दादा आलाय. त्यावरती मग आता भूमी सांगते, क्षितिजा कशी आहे, त्यावरती तो सांगायला लागतो, तुम्ही दोघं समोर बघून बोला, माझ्याकडे बिलकुल बघून बोलू नका, जेणेकरून कुणालाही संशय येणार नाहीये असं म्हणत तो त्या दोघांना पुढे बघायला सांगतो. त्यावरती मग आता आकाश म्हणतो, मुद्द्याचं बोल ना. त्यावरती तो सांगतो की खरं सांगायचं तर आता क्षितिजा एकदम हरवल्यासारखी असते, तिच्या मनावरती खूप परिणाम झालेला आहे. यावरती आता इकडे आकाश म्हणतो, थांब बलदेव, जे महत्त्वाचं बोलायचं आहे ना ते पहिले आपण बोलून घेऊया. यावरती आता इकडे बलदेव म्हणतो, काय झालंय काय. त्यावरती आता इकडे भूमी सांगायला लागते, आम्ही रागिणी आत्याला जिवंत पाहिलेलं आहे. ज्या वेळेला आम्ही आता निघालो होतो तिकडून त्याच वेळेला रागिणी आत्या तिकडे आल्या होत्या. म्हणजे रागिणी आत्या त्या रस्त्यावरती होत्या आणि त्या जिवंत आहेत 100%. आम्ही त्याला जिवंत बघितलंय आणि अपूर्वाचं काहीच कळत नाहीये, ती आमचं काही ऐकून घेतच नाहीये. म्हणजे आता तिला आम्ही किती काही सांगायचा प्रयत्न केला ना तरी सुद्धा ती आमचं काहीच ऐकून घेत नाहीये. तू लवकरात लवकर काहीतरी व्यवस्था कर, आम्हाला जामीन मिळवण्याची व्यवस्था कर. इकडे कोर्टामध्ये सुद्धा तिने आम्हाला आणलंय, हे सुद्धा तिने कुणाला सांगितलेलं नाहीये असं म्हणत आता इकडे रागिणी आत्या कुठे जिवंत होत्या, आम्ही दोघं जण ज्या वेळेला आलो त्यावेळेला त्या आता कुठच्या दिशेने होत्या, हे सगळं आता इकडे आकाशने म्हणजे भूमी आकाशने दोघांनीही सांगितलेलं आहे, ते म्हणजे बलदेवला. आणि बलदेवला हे सगळं सांगितल्यावरती आता तोपर्यंत इन्स्पेक्टर साहेब आलेले आहेत. ज्या वेळेला इन्स्पेक्टर साहेब येतात आणि त्यावेळेला मग आता बलदेव तिकडून डायरेक्ट निघून गेलेला आहे. आणि तो आता विचार करतोय की हे सगळं अपूर्वाने मुद्दामच केलेलं आहे. आणि बलदेव पुन्हा एकदा हवालदारांना सॉरी बोलतो आणि निघून जातो. तिकडून डायरेक्ट तो अपूर्वाकडे येतो. अपूर्वा, काय चाललंय तुझं, तू आकाश भूमी यांना कोणाला भेटू देत का नाहीयेस, त्या दिवशी वकील सुद्धा आले होते, त्यांना सुद्धा तू भेटू दिलं नाहीस म्हणे, असं का करतेस तू त्यांच्यासोबत, त्यांना भेटू न देण्याचं कामच काय. यावरती आता लगेचच अपूर्वा म्हणायला लागते, बघ तुला त्या गुन्हेगारांचा इतका पुळका येण्याचं गरजच काय पडले, गुन्हेगार आहेत ते, गुन्हेगार, त्यांनी गुन्हा केलाय. यावरती बलदेव सांगतो, हे बघ तू त्यांना गुन्हेगार म्हटलंस ना तरी माझं मन त्यांना गुन्हेगार मानायला तयार नाहीये. आणि ते जर का दोघं जण म्हणतायत ना की रागिणी पटवर्धन जिवंत आहेत, तर मग रागिणी पटवर्धन 100% जिवंत आहेत. तू उगाचच त्यांच्यावरती अविश्वास दाखवत आहेस. यावरती ती म्हणते, 1 मिनिट बलदेव, तुला कसं काय माहिती की रागिणी पटवर्धन जिवंत आहेत असं ते म्हणतायत. यावरती लगेचच तो सांगायला लागतो, अगं मला माहिती आहे ना रागिणी पटवर्धन काय चीज आहे ते, मी पाहिलेलं नाही त्या बाईला. जर आकाशभूमी हे सगळं बोलतायत तर 100% हे सगळं खरं असणार आहे, यात कोणत्याही प्रकारचा काहीही हे नसणार आहे. आणि त्यासाठी तू आता त्यांना भेटू देत नाहीयेस, तू कोर्टामध्ये त्यांना आता नेलेस, हे सुद्धा तू कुणाला सांगितलेलं नाहीयेस. हे बघ, हे काही बरोबर नाहीये. त्यांना जामीन मिळणं हा त्यांचा अधिकार आहे, त्यांना त्यांचा जामीन मिळायला पाहिजे. काय चाललंय काय तुझं, तू का अशा पद्धतीने वागतेस. यावरती लगेचच आता इकडे अपूर्वा सांगायला लागते, काहीही झालं ना
तरी सुद्धा तू त्यांची बाजू घेऊ नकोस. ते गुन्हेगार आहेत आणि माझ्या नजरेत ते गुन्हेगारच राहणार आहेत. हे बघ, काहीही झालं ना तरी सुद्धा त्यांना जोपर्यंत शिक्षा होत नाही मी गप्प बसणार नाहीये. आणि तोपर्यंत इकडे आता बलदेव तिला समजवतोय. प्रेक्षकांनो, आणि आपल्याला हे सुद्धा दाखवलं गेलेलं आहे की ज्या वेळेला आकाश आणि भूमी या दोघांनी बलदेवला आपल्या इथे भेटायला बोलवले तेव्हा अजून एक महत्त्वाची गोष्ट झाली. ती अजूनही अपूर्वाला माहिती नाहीये. म्हणजे आकाश आणि भूमी यांनी आता बलदेवला सगळे कागदपत्र दिलेत आणि त्यांनी सांगितलंय की आम्ही तुझी प्रॉपर्टी, आमची प्रॉपर्टी सगळी तुझ्या नावावरती करतोय. आणि आता सेफली ती प्रॉपर्टी बलदेवच्या नावावरती ठेवले. खरं तर रागिणी, पौर्णिमा या सगळ्यांना प्रॉपर्टीचा हाव आहे हे आता आकाश भूमीला माहिती आहे. म्हणजे रागिणी ह्या सगळं करेल ते म्हणजे फक्त आणि फक्त प्रॉपर्टीसाठी. हे माहिती असल्या कारणाने सगळी प्रॉपर्टी बलदेवच्या नावावरती करून त्यांनी ती सेफ करून ठेवलेली आहे. बरं, हे सगळं चालू असताना आता इकडे अपूर्वाला अजूनही हे माहीत नाही आहे. बलदेव मात्र तिला ओरडून ओरडून सांगतोय, तू आकाश आणि भूमी यांच्यासोबत असं काही करू शकत नाहीयेस. पण ती काही ऐकायला तयार नाहीये. बरं, हे सगळं चालू असताना मग तोपर्यंत आकाश आणि भूमी यांना जेवणासाठी तिकडे बोलवलं जातं. एरवी भूमी महिलांच्या वॉर्डमध्ये तर आकाश जेंट्स वॉर्डमध्ये असं ठेवण्यात येतं. पण जेवण, प्रार्थना अशा वेळेला दोघांना एकत्रितरित्या भेटता येतं म्हणून दोघंजण एकत्रितरित्या भेटलेले आहेत. ज्या वेळेला दोघंजण तिकडे भेटले त्यावेळेला आकाश आणि भूमी जेवायला बसलेत. जेवायला बसल्यावरती डाळचं पाणी, भात कच्चा हे असं जेवण बघितल्यावरती आकाश म्हणायला लागतो, भूमी आता हे असं जेवण आपण जेवायचं आहे का? यावरती भूमी म्हणते, आकाश काहीच कळायला मार्ग नाहीये. हे आता अन्न आपण बाहेर कुणाला पण देणार नाही. असं अन्न आपल्याला खायची वेळ आलेली आहे. हे सगळं काय चाललंय काही कळायला मार्ग नाहीये आणि मला तुझ्यासाठी खूपच वाईट वाटतं. हे सगळं असं जेवण तुला जेवावं लागत आहे. असं म्हणत आता इकडे ती आकाशला बोलत आहे. आकाशला तर आता या सगळ्यामध्ये आपल्यासोबत काय चाललंय हेच कळायला मार्ग नाहीये. आणि त्यानंतर तो म्हणतो, पण इथे ना नॉर्मलपेक्षा आपल्यासोबत खूप काही वेगळं वागलं जाते हे मला मात्र आता समजलेलं आहे. कारण आता बघितलंस ना, मी ज्या वॉर्डमध्ये राहतो ना त्या वॉर्डमध्ये आता हे लोक आहेत ना, ती मला कामं सांगतात, मसाज करून दे, पाणी आणून दे, अशी उगाचच माझ्यावरती दादागिरी करत असतात. भूमी सांगते, अरे हो रे, मी ज्या वॉर्डमध्ये आहे ना त्यासुद्धा बायका आता मिळून मला त्रास देतात. म्हणजे आता काहीही झालं तरी सुद्धा त्या उगाचच कुजबूज करतील, उगाचच काहीतरी बोलतील आणि मला त्रास देण्याचा प्रयत्न करतात. मला तर कळतच नाहीये की आपल्याला या वॉर्डमध्ये टाकण्यामागे आता अपूर्वाचा काय हात होता. तिनेच त्यांना जर का म्हणजे सांगितलं असेल तर तिनेच त्यांना सांगितलं असेल आपल्याला त्रास द्यायला, तर असं म्हणत आता इकडे दोघं जण बोलत आहेत. आणि त्यावरती आता इकडे आकाश म्हणतोय, खरंच आहे, म्हणजे आता मला पण वाटतंय की तिने आता मुद्दामच हे सगळं केलेलं आहे जेणेकरून आपण आता या सगळ्यामध्ये अडकावं आणि आपल्याला काहीही होऊ नये. यावरती भूमी म्हणते, आकाश मला क्षितिजाची काळजी वाटते, मला घरच्यांची काळजी वाटते, आपण या सगळ्यातून सुटू की इथेच अडकून पडणार आहोत. यावरती आकाश म्हणतो, खरंच मला सुद्धा काही कळत नाहीये भूमी की आपल्यासोबत हे काय होते. पण हे अपूर्वा मुद्दाम करते आहे ही गोष्ट मात्र 100% अपूर्वा आपल्याला अडकवण्यासाठी हे सगळं करते. पण काय दुश्मनी काय तिची? इकडे आकाशभूमी हा विचार करतायत आणि तिकडे बलदेव सुद्धा तोच विचार करतोय की एरवी न्यायप्रियतेने वागणारी अपूर्वा तिच्या न्यायप्रियतेसाठी सगळेजण दाखले देतात आणि अशी अपूर्वा आता इकडे आकाश आणि भूमी यांच्यासोबत अशी का वागतीये? काय नक्की तिच्या आता डोक्यामध्ये आहे हे विचार चाललाय. तोपर्यंत आकाश सांगतोय, हे बघ भूमी, आपल्याला 4 घास खाऊन घ्यायला लागेल. जर का जेलमधून सुटायचं असेल तर आता 4 घास खाऊन किमान या जेलमध्ये जिवंत तरी राहायला पाहिजे ना, आणि त्यासाठी 4 घास तरी खाऊया. पण म्हणून 4 घास खाण्यासाठी ते दोघं जण ज्या वेळेला घास तोंडात टाकतात त्यावेळेला अन्नाची चव पण वेगळी असते, पाण्याची चव पण वेगळी असते, दोघं काही खात नाहीत. तोपर्यंत आता एका ठिकाणी आलेला आहे बलदेव आणि आता बलदेव विचार करतोय, आम्हाला काहीही झालं तरी सुद्धा सगळं शोधून काढलं पाहिजे. आकाशभूमी जर का सांगतायत की रागिणी पटवर्धन जिवंत आहे तर 100% रागिणी पटवर्धन जिवंत असणार आहे. आणि त्याच वेळेला आता इकडे तो गायकवाडांच्या इथे आलाय. आकाशने त्याला आता सांगितलेलं आहे की गायकवाडांना भेटून आता त्यांना
काही जे असेल ते सगळं सगळं सांग आणि त्यांना मदतीची अपेक्षा कर. पण गायकवाड आउट ऑफ इंडिया आहेत ही गोष्ट आता आकाशने पाठवलेली, म्हणजे आकाशला निरोप पाठवण्यासाठी या बलदेवने एका माणसाला पाठवले आणि तो माणूस आकाशला ऐकू जाईल इतक्या मोठ्याने बोललेला आहे की गायकवाड सरांकडे गेलो होतो. पण गायकवाड सर आता गेलेले आहेत ते म्हणजे आउट ऑफ इंडिया. काय करायचं कळत नाहीये आणि त्यांच्यापर्यंत हा निरोप पोहोचवलाय. आता गायकवाडांना भेटण्याचं सुद्धा राहून जातं. इकडे तोपर्यंत अपूर्वाला समजलेलं आहे की बलदेवच्या नावावरती सगळी प्रॉपर्टी झालेली आहे. बलदेवच्या नावावरती प्रॉपर्टी आपल्या नावावरती करून घेण्यासाठी आता अपूर्वा विचार करते, ठीक आहे बलदेवच्या नावावरती ते बलदेवच्या नावावरती, मी त्याला मेडिक्लेमचं कारण सांगते आणि मेडिक्लेमचं कारण सांगून मी ताबडतोब त्याच्याकडून ही प्रॉपर्टी काढून घेते. आता ही प्रॉपर्टी माझ्या नावावरती झाली की संपलं सगळं, असं म्हणत ती आता प्रॉपर्टी नावावरती काढण्याचा आपल्या नावावरती घेण्याचा प्रयत्न करते. तर तोपर्यंत आकाश आणि भूमी या दोघांनी आता इकडे धूरकांडे लावलेले आहेत आणि सगळीकडे धूर करून पळून जायचं प्लॅनिंग आहे. ते आपल्या प्लॅनिंगमध्ये यशस्वी सुद्धा झालेत. ते बाहेर पडले तोपर्यंत इकडे बलदेव सह्या करतोय मेडिक्लेमच्या ह्याच्यावरती. सह्या करण्याच्या निमित्ताने आता इकडे बलदेव सह्या करतोय ते म्हणजे प्रॉपर्टीच्या पेपरवरती. तितक्यात तिथे आलेला आहे हवालदार आकाशभूमीला पकडण्यासाठी. आता पळून जाण्याचा आकाशभूमीचा प्लॅन यशस्वी होणार की इकडे सह्या घेण्याचा अपूर्वाचा येणाऱ्या भागामध्ये सगळं कळणार आहे.